तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आता नेमकं काय घडणार आणि कसं घडणार हे सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत की अर्णवला सॉरी म्हणण्यासाठी इशू एक नवीन जबरदस्त पेहतरा आजमावणार आहे। आता नक्की इशू कोणता पेहतरा आजमावणार आणि त्यामुळे तरी इशूचं सॉरी अर्णवपर्यंत पोहोचणार का, सगळं काही जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग मित्रांनो, सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आतापर्यंत आपण पाहिलं होतं की लावण्य ही अर्णवच्या खूपच जास्त जवळजवळ करत असते आणि ही गोष्ट पाहून इशूला अजिबातच आवडत नसतं, तिला राग येत चाललेला असतो। तर आता इशू अर्णवला जेवून घ्या म्हणत असते, तर लावण्य म्हणत असते की आम्हाला खूप कामं आहेत आणि कामाच्या वेळी वेळ वाया घालवायला एआरला आवडत नाही, कमीत कमी हातातलं काम तरी संपवायला हवं। आता अर्णवसुद्धा लावण्य जे बोलत असते त्याला सहमती दर्शवत असतो, पण आकाश हा ताबडतोब तिकडे येतो आणि तो आता लावण्याला म्हणतो की लावण्या अजिबातच नाही, एवढं त्याची बायको त्याच्यासाठी प्रेमाने लंच घेऊन आलेली आहे, तर त्याने पहिलं लंच करणंच अपेक्षित आहे। त्यामुळे चल कामांचं काय करायचं ते आपण बघून घेऊ, त्यांना लंच करू दे। मग आता आकाश हा लावण्याला घेऊन त्या ठिकाणून निघून गेलेला असतो। त्याबरोबर आता इथे इशू ही अर्णवला सांगत असते तुम्ही डबा उघडा, पण आता अचानक अर्णवच्या फोनवरती मिस्टर शिर्के म्हणून एका माणसाचा फोन आलेला असतो। अर्णव फोन घेतो आणि आता इशू ही त्याला म्हणत असते उघडा डबे, तर अर्णव इशूलाच इशारा करतो तूच उघड। मग आता इशू डबा उघडायला होत नाही आहे, खूप कडक आहे असं नाटक करते। अर्णव तिच्या हातातला डबा घेऊन उघडतो आणि म्हणतो मिस इंदौर इट्स व्हेरी इझी। त्यानंतर आता अर्णव हा दुसरा डबा उघडताना चुकून त्याच्या हातातनं ती डाळ सांडते। त्याबरोबर आता अर्णव इशूने जी स्टिकी नोट लावलेली असते ती स्टिकी नोटच तो घेतो आणि त्या स्टिकी नोटने आता ते जे सांडलेलं थोडंफार डाळ वगैरे असते ते सगळं पुसतो। त्याबरोबर आता इशू म्हणते अहो अर्णव सर तुम्ही हे काय केलं? त्यावर अर्णव म्हणतो काय झालं? अगं पेपरच तर होता साधा, ते डाळ सांडली होती म्हणून मी साफ केलं आहे। त्यावर आता अर्णव म्हणतो काय झालं मिस इंदौर, एवढी पॅनिक का होतीयस? इशू म्हणते काही नाही। मग अर्णव हा आता लगेच जेवायला सुरुवात करतो। आता अर्णव हा पहिला घास हा भाजी आणि पोळीचा खाऊन बघतो आणि म्हणतो वा 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 मिस इंदौर, बढिया जेवण बनवलं आहेस एकदम। तर आता इथे इशू ही मनातल्या मनात म्हणत असते अहो पण आता त्याचा काय उपयोग, एवढं सॉरी म्हणण्यासाठी मी छान तुमच्यासाठी लिहून आणलं होतं सॉरी, पण तुम्हाला तर ते सॉरी दिसलेलंच नाही आहे। त्याबरोबर आता अर्णव हा इशूला म्हणत असतो बाय द वे मिस इंदौर, तू आकाशबरोबरच ऑफिसला आलीस का? इशूचं काही अर्णवकडे लक्ष नसतं, त्यामुळे ती अर्णवला उत्तरच देत नसते। अर्णव इशूकडे बघतो तर त्याच्या लक्षात येतं की इशू वरती बघते। अर्णव इशूला विचारतो मिस इंदौर काही झालं आहे का, तुझं लक्ष कुठं आहे? त्यावर इशू म्हणते नाही काही नाही। अर्णव म्हणतो अगं असं कसं काही नाही बोलतेस तू, मी एवढा वेळ तुझ्याशी बोलतो आहे पण तुझं लक्ष नाही आहे, नक्की काहीतरी घडलेलं असेल। त्यावर इशू म्हणते नाही हो तसं काही नाही आहे। अर्णव म्हणतो आर यू शुअर ना, त्या राकेशने तर काही? त्यावर इशू म्हणते अहो नाही, तुम्ही ऑफिसला निघालात त्याच्याबरोबर, मग मी तुम्हाला डबा द्यायला मागं आले पण तुम्ही गेला होतात, त्यामुळं मामांनी मला लगेचच तुमच्यासाठी डबा घेऊन आकाश सरांबरोबर पाठवलं। त्यावर हे ऐकून अर्णव म्हणतो वा उत्तम, बाय द वे आता तू ये। त्याबरोबर इशू म्हणते हो निघतेच होते आणि मग आता इशू लगेचच सगळं टिफिन वगैरे उचलते आणि तिकडनं निघते। आता ती जी स्टिकी नोट असते ती मात्र तिथे टेबलावरच राहते। तर आता इथे इशू ही बाहेर पडल्याबरोबर सगळी लोक इशूला मॅम मॅम म्हणायला लागतात। त्यावर इशू म्हणते प्लीज तुम्ही सगळ्यांनी मला मॅडम नका म्हणू, तुम्ही सगळे जरी विसरला असलात तरी माझ्या लक्षात अगदी व्यवस्थित आहे की आपण सगळ्यांनी एकेकाळी एकत्र काम केलेलं आहे। आता जरी मी अर्णव सरांची बायको असले तरीसुद्धा मी तुम्हा सगळ्यांची मैत्रीण तेव्हाही होते, आताही आहे आणि कायम राहीन। त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी मला मॅडम म्हणण्याची काहीसुद्धा गरज नाही आहे, उलट तुम्ही सगळ्यांनी ना मला हक्काने इशू अशी हाक मारा, मला तेच आवडेल। त्याबरोबर सगळी लोक म्हणतात पण असं कसं, आता तू आमच्या साहेबांची बायको आहेस। त्याबरोबर इशू म्हणत असते मी त्यांची बायको आहे। मग बायको आहे म्हणून काय झालं, मालकीन तर नाही आहे ना मी, तुम्ही मला तुमची मैत्रीणच समजा आणि मला माझे मित्रमैत्रिणी असेच राहू द्या। त्याबरोबर सगळ्यांनाच आता इशूचा हा साधा स्वभाव खूपच जास्त भावलेला असतो। सगळीच जणं इशूच्या ह्या चांगुलपणाचं कौतुक करत म्हणायला लागतात खरंच ईश्वरी मनाने किती चांगले आहे, साफ आहे, नितळ आहे, स्वच्छ आहे। इशू म्हणत असते बस 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 पुरे झालं आता कौतुक, इतकं कौतुक करू नका की मी पाक हरभऱ्याच्या झाडावरच चढून जाईन। बरं चला आता मला निघायला हवं, नाही काय होतंय ना
उशीर होतोय, घरी जाऊन मला संध्याकाळी स्वयंपाकाची तयारीसुद्धा करायची आहे, आज खूप स्पेशल दिवस आहे. त्याबरोबर सगळे म्हणतात काय म्हणालीस? त्यावर इशू म्हणते काही नाही, तुम्ही सगळेजण जेवलात का? त्यावर सगळे म्हणतात की हो, आता जस्ट. त्यावर मग सायली म्हणते वा वा, उत्तम, चला मग आता मी सुद्धा निघते, मलासुद्धा घरी जाऊन जेवायचं आहे ना. असं म्हणत आता लगेचच तिकडनं लगेच इशू निघते. आता इशू तिकडनं निघाल्याबरोबर रस्त्यात घरी येत असताना तिच्या डोक्यात फक्त एकच विचार सुरू असतो, तो म्हणजे अर्णवने टिफिन खाल्ला खरा, पण अर्णवला सॉरीची चिठ्ठी सापडलीच नाही. त्यात लावण्य सतत अर्णवच्या जवळ करत असते. आता हिची ही सगळी विचारांची परिकष्ट सुरू असताना इशूला प्रश्न पडतो की आता अर्णवला थँक्स म्हणण्यासाठी दुसरा कुठला पायतारा आजमावता येईल, आणि मग तिला बुके आठवतो. आता इशूने अर्णवला द्यायला बुके मागवलेला असतो आणि तो बुके आता अर्णवचा मामा आणि अंजली दोघंही पाहतात. त्याबरोबर मग आता इकडे लगेचच मामा हा अंजलीला म्हणायला लागतो, अंजली, यावेळेस ईश्वरी आणि अर्णवने रोमॅन्सचं बाकी जोरात मनावर घेतल्याचं दिसतंय, बघतीयस ना मघापासून इशूचं काय चाललं आहे ते. नाही म्हणजे मघाशी ऑफिसलासुद्धा गेली होती ती आतनी, आता हे बुके वगैरेसुद्धा सुरू आहे. त्याबरोबर लगेचच आता अर्णव हा संध्याकाळचा घरी आलेला असतो. आता अर्णव हा घरी आल्याबरोबर लगेचच आता मामा हा अर्णवची मस्करी करायला लागतो. आता तो अर्णवला म्हणतो जा खोलीत जा. त्यावर अर्णव म्हणतो काय झालं मामा, असं का म्हणतोयस? त्यावर मामा आणि अंजली म्हणतात नाही, तू खोलीत जा, मगच तुला कळेल. अर्णव म्हणतो व्हॉट रबिश यू आर. आणि मग आता तो खोलीत येतो. खोलीत बघतो तर काय, आता तिथे छान असा बुके ठेवलेला असतो. अर्णव तो बुके बघतो आणि मिसिंदर अशा हाका मारायला लागतो. त्याबरोबर आता इशू काही त्याला हाक देत नसते. मग अर्णव आता बुकेजवळ जातो आणि बुकेमधली चिठ्ठी उघडतो. तर त्या चिठ्ठीवरती लिहिलेलं असतं तुमच्यासाठीच आहे, सॉरी आणि थँक्यू. आता अर्णव ती चिठ्ठी वाचतो खरी, पण मुद्दामून तो ती चिठ्ठी खाली ठेवून देतो. आणि मग आता अर्णव तो बुके हातामध्ये घेतो. आता बुके हातात घेतल्याबरोबर अर्णवला जोरात शिंका यायला लागतात. 1 2 3 4 5 6 अशा पाठोपाठ 6-7 शिंका आल्याबरोबर म्हणायला लागते की सर अहो काय झालं तुम्हाला, अचानक ह्या एवढ्या शिंका कशा काय सुटल्या? त्याबरोबर अर्णव म्हणत असतो मिसिंदर, अगं मला ऑर्चिडच्या फुलांची ॲलर्जी आहे. त्यावर इशू म्हणते काय, तुम्हाला या फुलांची ॲलर्जी आहे? अहो सॉरी मला खरोखर माहीत नव्हतं. त्याबरोबर मग अर्णव म्हणतो अगं पण मला शिंका नाही येत या फुलामुळे, आज पहिल्यांदाच येत आहेत. तर आता हे सगळं जे केलेलं असतं अर्णवला शिंका येण्याचं काम, ते सगळं राकेशने केलेलं असतं. राकेशला माहीत असतं की अर्णवला ऑर्चिडच्या फुलांनी एलर्जी आहे, पण त्याला त्या फुलांनी शिंका येत नाही, तर उलट त्याला त्या फुलाने डोकं जड झाल्यासारखं वाटतं. म्हणून मग राकेशने त्यामध्ये आणखीन थोडी काहीतरी भर पाडावी यासाठी काय केलेलं असतं, तर त्याने मुद्दामून आता त्याच्यामध्ये एक स्प्रे मारलेला असतो, ज्या स्प्रेमुळे सतत शिंका येतील अर्णवला. आता तो म्हणत असतो माझ्या इंदोरी जिलबीने आता प्लॅनिंग केलेलं असणार तिच्यासाठी आणि चिंटुकल्यासाठी ते दोघं एकत्र येतील असं, पण आता ते दोघं एकत्र येऊ शकत नाही. तर आता इथे इशू ही अर्णवला म्हणते सर मला वाटतं तुम्हाला अचानक सर्दी वाढली, तुम्ही झोपून घ्या. मग आता तो झोपतो थोडा वेळ. आता इकडे राकेश हा मुद्दामून सगळे ब्रेकफास्टला आल्यावर म्हणायला लागतो दुसऱ्या दिवशी सकाळी, अरे हे काय अजून अर्णव आला नाही का खाली? त्याबरोबर मग लगेचच मामा म्हणतो नाही काय ना जावई बापू, अहो ईश्वरीने रात्री बुके वगैरे मागवला होता, त्यांचं काहीतरी छान सुरू आहे असं दिसतंय. त्याबरोबर इतक्यात तिकडे आकाश येतो आणि म्हणत असतो डॅड हे काय, दादा अजून ब्रेकफास्टला आला नाही आहे का? त्यावर मामा म्हणतो बघा आता यांना सांगतोयस तर लगेच हा सुद्धा तेच विचारतोय. अरे मस्त त्यांचं काहीतरी सुरू आहे, ईश्वरीने बुके वगैरे मागवला आहे म्हणून तो आला नसेल. तर इथे आता अर्णव हा झोपलेला असतो आणि अर्णवच्या शर्टवरती आता इशूच्या लिपस्टिकचा डाग उठलेला असतो. आता रात्री ज्यावेळेस त्याला शिंका येत असतात त्यावेळेस तो अचानक पुढे सरसावतो आणि इशू त्याला आधार द्यायला म्हणून पुढे जाते आणि त्यावेळी लिपस्टिकचा डाग त्याच्या शर्टवरती लागलेला असतो आणि तोच शर्ट घालून अर्णव रात्री तसा
तासात झोपी गेलेला असतो. आता आकाश तिकडे येतो आणि अर्णवला हाका मारायला लागतो आणि दादा मला एक महत्त्वाची फाईल हवी आहे असं सांगतो. मग अर्णव हा मी आलो असं म्हणत पटकन घाई गडबडीत उठतो, खाली येतो, आकाशला स्टडीमधनं ती फाईल काढून देतो आणि परत आवरायला वरती चाललेलं असतो. त्यावेळी आता मामा आणि अंजली त्याच्या शर्टवरची ती लिपस्टिकची जी खून असते ती बघतात. त्याबरोबर मग अंजली म्हणायला लागते, बाप रे, आता काहीतरी छान सुरू आहे असं दिसतंय. म्हणूनच तर आपल्या चिंटूचा मूड एवढा चांगला आहे ना. काय चिंटू बरोबर ना. त्याबरोबर आता तो लिपस्टिकचा डाग बघून राकेशला मात्र इथे खूपच जास्त जेलेसी झालेली असते. त्याला खूप जास्त राग आलेला असतो. त्याला आता ठसका लागतो. त्याबरोबर आता अंजली म्हणते, अहो हळूहळू काय हो, अचानक तुम्हाला काय झालं. त्यावर तो म्हणतो, काही नाही, तिखट लागलं. त्यावर लगेचच आता पुढे तो म्हणतो, मिरची लागली गं मला, बस बाकी काही नाही. मग आता ती म्हणते, अहो जरा सांभाळून खा अंजली, त्याला सांगते आणि पाण्याचा ग्लासही देते. त्याबरोबर आता इथे अर्णव म्हणतो, काय झालं. तर मामा आणि अंजली त्या शर्टकडे बघतात. मग अर्णव शर्टकडे खाली बघतो. त्यावेळेस त्याच्या लक्षात येतं की इशूच्या लिपस्टिकचा डाग रात्री ज्यावेळेस आपला तोल जात होता तेव्हा ती आपल्याला सावरताना इथे लागलेला आहे. पण आता मुद्दामून अर्णव हा राकेशला जळवण्यासाठी लाजायचं नाटक करतो. इतक्यात तिकडे इशू आणि लावण्या दोघी सोबतच येतात. आता लावण्यासुद्धा अर्णवच्या शर्टवरती तो लिपस्टिकचा डाग बघते आणि आता लावण्याला तर खूपच जास्त राग आलेला असतो ईश्वरीचा. आता लावण्या मनातल्या मनात म्हणत असते, ही मिडल क्लास मुलगी माय फूट, हिला काय वाटतं काय, ही काय करते, ही माझ्या ARच्या जवळ जाते, माझ्या ARच्या नाही, काहीही झालं तरी तू माझ्या ARच्या जवळ जाऊ शकत नाही. मी तुला त्याच्या इतक्या जवळ येऊ देणार नाही, समजलं ना तुला. AR फक्त माझा आहे आणि माझाच आहे. आज बघ मी काय करते. नाही जर आजसुद्धा दिवसभर त्याला माझ्याबरोबर मी ऑफिसमध्येच ठेवलं ना तर माझंसुद्धा नाव लावण्या नाही. आणि मग ती आता अर्णवला सांगते, AR आपल्याला ऑफिसला जायचं आहे, आपण निघायचं ना. त्याबरोबर अर्णव म्हणतो, हो निघूया ना. तर इथे इशू ही अर्णवला कोट देण्यासाठी त्याचा कोट आणायला खोलीत आलेली असते. खोलीत ती फक्त कोट आणायला आलेली असते. पण खोलीत आल्यावर तिला पुन्हा अर्णवने कपाट उघडताना आठवायला लागतं की कसं खाली रोमॅन्स त्यांच्यात झाला आहे असं दाखवण्यासाठी नाटक केलेलं असतं. आणि इशू आता म्हणत असते मनातल्या मनात, अर्णव सर खाली खोटं बोलले, आम्ही दोघांनी रोमॅन्स केला वगैरे असं सगळं, पण तरीही मला आनंद का होतोय. त्यांनी बोललेलं खोटंसुद्धा मला हवंसं का वाटतं आहे. रात्री ते माझ्या जवळ तर आले नाही, पण तरीही ते माझ्या जवळ आले असं ते खाली म्हटले फक्त, तरीही मला हे छान का वाटतं आहे. एरवी तर ह्या अशा शब्दांचाही मला राग येतो, टिटकारा ह्या अशा फालतू गोष्टींचा मला. पण आज अर्णव सर आणि मी, आज काय होतं आहे नक्की हे सगळं मला. इतक्यात खालून आता अर्णव हा ईश्वरीला हाक मारतो, मिस इंदौर येतेस ना. त्याबरोबर लगेचच इशू म्हणते, हो सर आले, कोटच काढते. आणि मग लगेचच आता ती अर्णवचा ब्लेझर घेते आणि म्हणते, सरांना हा ब्लेझर देऊ का आत्ता. हो आता हाच घेऊन जाते, हा बढिया दिसेल. आणि मग आता इशू ही अर्णवसाठी छान ब्लेझर घेऊन येते. त्याबरोबर आता इशू अर्णवला ब्लेझर देते. आता लावण्या अर्णवच्या जवळ उभी असते. हे बघून इशूला राग येतो. इशू अर्णवच्या जवळ येते आणि रागाने हे घ्या असं म्हणत जात असते. अर्णव म्हणतो, मी सुंदर काय झालं तुला चिडायला. ते चिडू नको तर काय करू. कालच्यापासून तुम्हाला सॉरी आणि थँक्यू म्हणण्यासाठी किती एफर्ट्स घेतलेत मी, पण ते तुम्हाला दिसलेत का. एवढं तुम्हाला सँडविच बनवलं, त्याच्यावरती छान स्माइली काढली तुमच्या दिवसाची सुरुवात छान आनंदाने होण्यासाठी, पण ती तुम्ही पाहिली नाही. लावण्या मॅडम बरोबर ऑफिसला गेलात, त्यानंतर तुमच्यासाठी जेवणाचा डबा आणला, तो तुम्ही उघडलात आणि त्यात मी सॉरी चिठ्ठी ठेवली होती. त्या चिठ्ठीने तुम्ही तिथे सांडलेलं वरण साफ केलं. घरी आल्यावर तुमच्यासाठी छान फुलांचा बुके मागवला, पण तोही प्लॅन माझा फ्लॉप गेला, कारण तुम्हाला फुलांची एलर्जी आहे आणि ते मला माहीतच नव्हतं. त्याबरोबर आता अर्णव मोठमोठ्याने हसायला लागतो. त्यावर इशू म्हणत असते, अर्णव सर मी एवढे सगळे घेतलेले कष्ट, एवढे सगळे एफर्ट्स घेतलेले, तुम्हाला काय मस्करी वाटते. तुम्हाला हसू येतं आहे माझ्या कष्टाच्या मेहनतीवर. त्याबरोबर अर्णव म्हणत असतो, मला तुझ्या मेहनतीवरती किंवा तुझ्या कष्टांवरती हसू नाही येत आहे मिस इंदौर, तर मला तुझ्या विचारावरती हसू येतं आहे. इशू म्हणते म्हणजे. मग अर्णव सांगतो, मिस इंदौर सॉरी, बट मला तुझं सॉरी आणि थँक्यू ऑफिसमध्येच मिळालं होतं. त्यावर इशू म्हणते म्हणजे. त्यावर अर्णव तिला सांगतो, अगं तू टिफिन तर पॅक करून घरी घेऊन आलीस, पण तो स्टिकी नोट्सचा पेपर तिथेच राहिला होता आणि तू
ओरडली होतीस माझ्यावर हे काय केलंत म्हणून मग नंतर जेव्हा माझी नजर त्या पेपरवर पडली तेव्हा मी तो पेपर उघडून बघितला आणि त्यावरचं सॉरी आणि थँक्यू दोन्हीही मला दिसलं आणि दोन्हीही मी वाचलंसुद्धा होतं. पण मीच मुद्दामून विचार केला. इशू म्हणते, काय विचार केलात? माझी फिरकी घ्यायचा? त्याबरोबर अर्णव म्हणतो, फिरकी असं नाही म्हणता येणार, पण हो घेतली मी माझ्या बायकोची फिरकी, काय फरक पडतो? आता अर्णवने इशूला माझी बायको असं म्हटल्याबरोबर इशू हे अर्णवच्या नजरेमध्ये हरवून गेलेली असते. आता अर्णव हा इशूला म्हणतो, काय झालं मिसिंदर? माझी बायको म्हणलेलं मी आवडलं नाही का तुला? त्याबरोबर इशू म्हणते, नाही मला. त्याबरोबर अर्णव म्हणतो, आवडलं का तुला? त्यावर इशू म्हणते, सर ऑफिसला जायचं आहे ना आज तुम्हाला? अर्णव म्हणतो, तू म्हणत असशील तर नाही जात आज ऑफिसला, घरीच थांबू? त्यावर इशू म्हणते, चालेल. त्याबरोबर लावण्या म्हणते, यार काय बोलतोयस, हे घरीच थांबतो, ऑफिसमध्ये किती काम पेंडिंग आहे. त्याबरोबर मग अर्णव लावण्याला ओरडतो आणि म्हणत असतो, लावण्या मी आणि माझी बायको बोलत असताना त्याबरोबर इशूमध्ये बोलते आणि म्हणत असते, थांबा तुम्ही. लावण्या मॅडम तुम्ही ऑफिसला जा, यांना मी ऑफिसला पाठवते. आता लावण्या मुद्दामूनच आता ईश्वरीला म्हणायला लागते, तुला कळतं आहे का तू काय बोलते असते? ऑफिसमध्ये खूप महत्त्वाची कामं आहेत आणि मी ARला घ्यायलाच आली आहे. त्यावर इशू म्हणते, पण माझ्या नवऱ्याला तुमच्याबरोबर येण्याची गरज आहे असं मला वाटत नाही, मी त्यांना ऑफिसला पाठवून देईन. तुम्हाला विसर पडत असेल तर सांगून देते, माझ्या नवऱ्याकडे सुद्धा स्वतःची गाडी आहे आणि त्यांना स्वतःला ड्राईव्हसुद्धा करता येतं, त्यामुळे तुम्ही निघालात तरी चालेल, मला माझ्या नवऱ्याबरोबर आणखीन थोडं बोलायचं. त्याबरोबर आता ती अर्णवकडे बघते आणि अर्णवला म्हणते, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का थांबायला? त्यावर अर्णव नकार देतो. लगेच इशू लावण्याला म्हणते, कळलं ना, मग आता निघा तुम्ही. मग लावण्या ही जात नसते तर तिकडे आकाश येतो आणि आकाश लावण्याला म्हणतो, लावण्या जर तुला एवढीच लिफ्ट देण्याची इच्छा असेल तर तू मला लिफ्ट दे ना, मी माझी गाडी घेऊन येत नाही. त्याबरोबर मग आता आकाश लावण्याला घेऊन तिकडनं निघून जातो. तर इकडे आता राकेशचे प्लॅन फ्लॉप होत असल्यामुळे मामाला मात्र खूपच जास्त आनंद होत असतो. मामा मनात म्हणत असतो की वा वा वा, सध्या काय मस्त सुरू आहे ईश्वरी अर्णवचं. इतक्यात तिकडे त्याला राकेश दिसतो. मग तो मोठ्यानेच म्हणतो, वा माझ्या सुनेचं आणि भाच्याचं काय मस्त सध्या सुरू आहे, हे सगळं बघून मला खूपच बरं वाटतं आहे. आता राकेशला हे ऐकून आणखीनच जास्त राग येतो. राकेश आता मनातल्या मनात म्हणायला लागतो, म्हाताऱ्या तुला किती आनंद घ्यायचा आहे ना त्या दोघांच्या सुखाचा, तो घे, मी त्यांचं हे सुख फार काळ टिकूच देणार नाही आहे. नाही जर मी यांचं हे सुख सगळं मोडकळीस काढलं तर लक्षात ठेव. तर आता वल्लरीने आकाशला लावण्याबरोबर जाताना पाहिलेलं असतं. मग आता ती मनातल्या मनात म्हणायला लागते की नाही काही झालं तरी हे सतत असं होता कामा नये. हा माझा मूर्ख मुलगा किती वेळ हा असाच त्या अर्णवच्या मागे पुढे करणार आहे. याला त्या अर्णवच्या मागे पुढे करून याला प्रॉपर्टी मिळावी, याला बिझनेस मिळावा, याला सर्व मिळावं यासाठी मी प्रयत्न करते, पण ह्याला मात्र त्याचं काही पडलेलं नाही आहे. तर इकडे आता लावण्य गेल्याबरोबर इशूसुद्धा अर्णवला म्हणते, निघा आता तुम्ही पण. अर्णव म्हणतो, अगं मग लावण्य होती तेव्हा तर म्हणालीस ना काहीतरी बोलायचं आहे म्हणून. इशू म्हणते, मी विसरले, आता तुम्ही निघा, मला आठवलं की मी कॉल करते. मग अर्णव ओके असं म्हणत तिकडनं इशूला बाय करून निघून जातो. तर आता इशू मनातल्या मनात म्हणत असते, मला अर्णव सरांबरोबर काही बोलायचं तर नव्हतं, पण मला लावण्याबरोबर अर्णव सरांना जाऊ द्यायचं नव्हतं म्हणून मी अर्णव सरांना थांबवलं. पण मला असं का वाटलं की मी लावण्याबरोबर त्यांना जाऊ द्यायला नको. मला जेलेसी होती आहे का लावण्यामुळे अर्णव सरांच्या बाबतीत? नक्की काय होतं हे सगळं? त्याबरोबर इशू विचारच करत राहते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू. या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. धन्यवाद.